क्रांती बहुउद्देशीय संस्था आयोजित विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त होत असलेल्या या वक्तृत्व स्पर्धेतील माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध जो प्राशन करेल तो गुदगुल्याशिवाय राहणार नाही अशी गर्जना करणारे विश्वभूषण, भारतरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, महाप्रज्ञ, महासूर्य, क्रांतीसूर्य, दलित उद्धारक, समाज सुधारक, प्रगल्भ कायदेपंडित, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुद्रा एवं जय भीम. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघडोर पाऊल मागे सरकतं त्याला अवलंबन म्हणतात. आणि सारा भारत देश त्या वाघाच्या बिजाऱ्यांवर चालतो. त्या वाघाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामोजी सकपाळ व आई भीमाबाई होय. केवळ 5 वर्षाचे असतानाच मस्तकशूळ या आजाराने त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले. त्यांचे शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांचे आंबेडकर हे नाव त्यांनी धारण केले. त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई येथे प्रवेश घेतला. 1906 मध्ये त्यांचा विवाह रमाबाईंशी झाला. 1907 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा पास झाले. त्यांनी MA, BA या पदव्या मिळवल्याच, परंतु त्याचबरोबर 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून मास्टर ऑफ सायन्स, 1922 मध्ये ग्रेस लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ऑफ लॉ, 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टर ऑफ सायन्स, 1953 मध्ये उस्मानिया विद्यापीठातून डॉक्टर ऑफ लिटरेचर अशा एकूण 32 पदव्या त्यांनी मिळवल्या. उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी काही दिवस बडोदा संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी, काही दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे वकील तर काही दिवस लॉ कॉलेजचे प्राध्यापक म्हणून काम केलं. एके दिवशी परळ येथे राहत असलेल्या घराचं दार अचानक वाजलं. बाबासाहेबांनी दार उघडला. पाहतात तर काय, दारात स्वयं राजर्षी शाहू महाराज. बाबासाहेबांना काही सुचेना. ते म्हणाले, राजे आपण भला विनोद पाठवायचा, मी स्वतः आलो असतो. त्यावेळी शाहू महाराज म्हणाले, अहो भीमराव, आम्ही तर परंपरेचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे, परंपरेचा राजा ज्ञानाच्या राजाकडे येणार असं म्हणून त्याचा सत्कार केला व उच्च शिक्षणासाठी त्यांना मदतही केली. रीडिंग इज द बिगेस्ट वेपन ऑफ स्ट्रॉंग रिव्होल्यूशन या विचाराच्या प्रेरणेनं या महामानवानं मुंबई येथे पुस्तकांसाठी 3 मजली राजगृह बांधलं. त्यामध्ये तब्बल 50,000पेक्षा जास्त पुस्तकं होती. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांकडे असलेला हा ग्रंथसंग्रह 2 लाख म्हणजे आत्ताचे 20 कोटी रुपयांना विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. तरीही बाबासाहेबांनी ती अमान्य केली. ते म्हणाले, हा ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या पुढील प्राण जाण्यासारखे आहे. असं होतं जगावेगळं नातं बाबासाहेबांच्या पुस्तकांशी. परिवर्तन घडवण्याची ताकद फक्त शिक्षणातच आहे हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच मुंबई येथे 1946 मध्ये सिद्धार्थ कॉलेजची व औरंगाबाद येथे 1950 मध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना केली. बाबासाहेबांनी लहानपणापासूनच अस्पृश्यतेचे व जातीवादाचे अनेक चटके सोसले होते. तहान लागली पण पाणवट्यावर जाऊन पाणी पिले तर सवंडांकडून मारही खाल्ला. अशा अनेक गोष्टींना सामोरे जात ते मोठे झाले. त्यामुळे की काय, मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास जर मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालून घेईन अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतली. निसर्गाची देणगी असलेल्या खळखळत्या पाण्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे, पण तू अस्पृश्य आहे, दलित आहे, म्हणून तुला पाण्याला हात लावण्याचा अधिकार नाही. हा कुठला न्याय? माझ्या दलित बांधवांना सार्वजनिक पाणवठ्यावरचं पाणी मिळावं म्हणून त्यांनी 20 मार्च 1927 रोजी 14 नळ्याचा सत्याग्रह केला. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दावली. कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दावली. जातीवादाला देऊन टक्कर 14 ओढा म्हणून दावली. निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवतं, पण माझा अभिमान तर पाण्यालाच चाग लावली, पाण्यालाच चाग लावली. 1930 मध्ये काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी
आणि स्वाभिमानाचा धगधगता ज्वालामुखी शांत झाला. 31 मार्च 1990 रोजी भारतभूषा या सर्वोत्तम पुत्रास भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जाता जाता